अंजे ए अंजे बोला की आई. अगं कानाची काय भोकायत काय दिसतेच ऐकायलाच येत नाही. चहा आणखी किती वेळचं झालं. हा करतेच आहे. ठेवलाय आता होईल लगेच. हा आण लवकर पटकन. हा ऐकायला बी येत नाही आणि त्याच्यासोबत जरा भजी बिजे कर खायला. हा करते करते. खायला लग्न झाल्यापासून तर काही खायला बी भेटणार नाही काहीच नाही. नुसतं हे आणते ते आणते आणि हालत तर नाही नुसतीच बसलेली असती. करी ती काय काय माहिती घरात जाऊन. हे पाय माझा इतका आखा दुखायला लागलाय. अगं दाबून द्यावा जरा. लोकांच्या सुना बघ बरं. देऊ का दाबून आहे. आता इथं माझ्या डोक्यावर उभं राहते काय आणलं लवकर चहा. काय नाचके मानाचं काय की बरं ये चहा प्यायला. अंजे हा अगं होतो का चहा तुझा. अहो उकळतोय आई. चहा उकळतोय आई. अगं काय तुझ्या हाताला मुंग्या आहेत ग. हा जरा पटापटा हात नाही का उरकीता येत तुला. अगं इथं सामान पडलेलं आहे सगळं. हे कोण आवरीणार आहे ग. हे कोण आवरीणार आहे. तुझा बाप येणार आहे का तुझ्या माहेरून आरवायला. आवडते पटपट आवर. चट चट हात आवर लगे. चट चट. ही पसार इथं माझ्या साड्या ठेवल्या सगळ्या. हा अहो ते आताच काय अगं काय लाजबीज आहे का नाही ग तुला. तुला काय घरी कामच करायला शिकविलेले नाहीत का काय ग. पहिले साड्या ठेवते. नुसते सांग काय मी निकल वाईबानीस तू. कायच काय दलिंद्राला नुसतं डोकं लावावं लागत आहे. अहो घंटा झालं चहा सांगून तिला. पारुक भर झालं अजून चहाच आणि नाही. तिथं डोक्यावर नाचती. चहा पहिला जायची नाचली निवड. जेवण केलं का नाही. अहो इथं चहाच भेटला नाही सकाळपासूनचा आणि इथं कुठं जेवण करीता. जेवण कधी करायचं. आणि ती रात्री का उद्या आणि ती काय माहिती आजचं जेवण. अरे पाणी आण ना प्यायला. तुला तेवढं सांगावं लागत का. चहा चहा आण पटकन जाय. हा जाय घरात पटकन. हा पाया खालच्या मुंग्या बिमार ना हिच्या. तुझ्या जागेवर आम्ही होतो तर लका 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 हालत होते मी. जाय आता ती असताना मी करायचं का. अंजे त्याच्याकडे आले. सारखं काय ग तुला आवाज द्यावा लागत आहे. तिथं देव सोडून अंजे अंजे अंजेच करावं लागत आहे. अगं जाना आता अन्ना चहा. बहिरी आहे का. लयच कानात स्वयंपाक कर. मी काय म्हणते लयच नासके आवला दे. हाय पण आता काहीतरी करायला पाहिजे ना. अहो देऊ घरी लावून सांगू 5 लाख रुपये दे म्हण. ते बी खरंय मग. नाहीतर काय दिलं आपल्याला त्यांनी. कुठं काय दिलंय लग्नात नुसतं बोळवाने एवढी ओळेल ते तसले बोळकाळे दिले. नुसतंच देखावा घराचा. एवढं मोठे म्हणे आम्ही काहीच दिलं नाही. अहो नाही तर काय. आता मी काय म्हणते हिला बोलते असा हात पिरगाळते ना लई टुचू 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 बोलती म्हणते. केलाय ना आपण इथं हुसकून देऊ. आजच होसकून देऊ. आणि 5 लाख रुपये आणती का नाही म्हणून त्याशिवाय पायरीत चढू नको म्हणते माझ्या घरात. 5 लाख नाही सोनं बी माग. हा सोनं बी अहो माझ्या हातात आता पाटल्या माझ्या मोडल्या नाही लागणार. हा ते महत्वाचं. बरं बाय माझ्या लक्षात नव्हतं. आणि ती नेकलेस आणि ती म्हणले होते ना दादूला घालणार आहेत अंगठी गळ्यातली चैन. हे आता दाद्या काही नाहीये. तुला आपल्याला जेवढी संधी साधता येईल ना तेवढं तिला तू झापायचं काम कर. आणि तुला मग मी हाच सपोर्ट करायला. आणि एवढा पसारा काय मला उरकतो का काय. अहो कामाला सुद्धा हालत नाही. बिलकुलच करीत नाही ना. तुम्ही बघा आता सकाळ धरून चहा सांगितलाय तर अजून आणती का नासके मानाची. अरे चहा कधी देणार रे. अगं गाईबाने बाहेर ये की. चहाचा पत्ता चहा कोण आणली ना. साखरच नाही. मग एवढं थोबात शिवलं होतं काय तुला काय आधी कळलं नाही का बा? खबर शिवलं साखर तुझं एवढं. तुला कळलं नाही. अहो साखर संपली सकाळी यांना चहा दे. मला सांगायचं कळलं नाही काय का? झालं का. हा? मला वाटलं मी साखर शोधत होते. मला वाटलं आतमध्ये ठेवली असं. लय नाटक ना करायचं माझ्या समोर कळलं ना. लय नाटक अशी बुक्कत घालून आउट करीन ना. एक अशी उलट्या हाताशी नाही तर काय लय माजली काय. आणि आता ना निघायचं. चल चल थांब थांब इथं थांब. ये जायचं जायचं जायचं. नका करू आई. तसं नाही ती सांग काय अहो, तुम्ही करायचं. थांबा ना जरा. काय करायचं ते सांग ना. आणायचं अहो काय तू गपची बस. अहो तुम्ही सोडा. तुम्ही ऐकत जा जरा. जा तुझ्या घरी जा. इकडे बघ जा. इकडे बघ. सोडा ना तुम्ही. सोडा ना. सोडला बघ जा. कळलं का तुला. घरी निघायचं. 5 लाख थांबायचं नाही बिलकुल. 5 लाख बर का. आणि ते कळलं का. 5 लाख आणायचे.
कळलं सोनं आणायचं हा ना लक्षात. सोनं आणायचं असं, किती गंठन मोठं कळलं का हा? सोन्याची चैन 10 तोळ्याची आणि एक अंगठी अरे 5 तोळ्याची अहो, आई माझे आई बाप 5 लाख तुझे आई बाप गरीब आहेत तिकडे पिटून देते आणला तुझे आई बाप गरीब आहेत आम्हाला काही हे नाही तुझे आई बाप गरीब आहेत हा. आम्हाला काही सांगायचं नाही ते पहिलं कळलं जायचं का? ऐ, 5 लाख आणि पैसे 5 तोळे सोनं घेऊन यायचं हा, कळलं नीट निघायचा चल उठ उठ तर पायरी चढायची नाही चल उठ चाल उठ उठ चल निघ, जायचं चल जा घरी. चल. चल चल इथं थांबायचं चल चल आई नका ना असं करू. ऐ, बघ, मागे चल. बघायचं सरळ तिकडे तोंड करून जायचं घरी पैसे घेतल्याशिवाय पायरी नाही वळायची बघा तो कस काय येते ती आली मुठ्ठी मला शिकवायला तुम्हाला म्हणत होते थांबा उग उलटी केस बीस टाकी तिच्या समोर कशाला मग बोंबलत? तुम्हाला शांत बस तुम्हाला सोडा सोडा म्हणत होते पण तू बोललीच ना तिथं घाण केलीच ना परत मी नाही घाण केली खुनवीत होते तुम्हाला तुम्ही वाली बघ आता ते बाकी सांगू नको काही पहिलं ते आल्याशिवाय तिला घरात घ्यायचं तुला आता सांगत लयच दम लागला मी आपल्याला मस्त ये वन कडक चहा मारते बरं आता बरं मस्त बनव चहा पण लवकर आ ना निशे काय हो तिकडे काय काम आहे आता तुमचं जाळक्या वाहनाचे काय करते तिकडे लगेच जाळ खेळायची काय हो करते बरं, त्या गुरांना खायला नाही काय नाही मी नटून निघाली कुठं आणि नटून कुठे जाणार आहे मी कुठं जाणार आहे म्हणजे तयार होऊन चालली कुठं तू जायचं तर बाहेर काय तिकडे काय मोतुरे का तेव्हा बापाचा का मीटिंग आहे मीटिंगला जायचंय मला कोणची मिटिंग ते बचत गटाची मीटिंग नाही का आज? बचत गटाची फार वाटोळ केलंय लोकांचं बचत गटामुळे वाटोळ झालंय आणि आपल्याला एखाद दिवस मला वाटतं वावर बी इकावं लागेल एखाद झालं तुकडं काढावं लागेल. झालं झालं मग गुरु उपाशी तर जायचं ना मग तुमचे काय हातपाय मोडले दूध काय? घ्यायला जायचं ना? लागतं आईचं तो एवाला ना थोबाड घेऊन 3 टाइम दूध खातील मला सांगते काय तरी वांगाळ झाले मी वांगड आले मग ते म्हशील चारा कोण टाकीन तुम्ही आहेत ना आणि तुला- एक तुला दिवस काय टाकलं बोलायचं? काय झालं काय तुम्हाला टाकायचं ना एक दिवस काय होतं का? भाकरी झालं जेवण झालंय का झालंय ते खा तुमचं तुम्ही मी झालं चाललंय. तुमचं तुम्ही नाही मला जेवण चारण मग जायचं तोंड घेऊन आजच्या त्यावर दिवस घ्या ना हाताने, खा नाही ना. ते बचत गट गेला खड्ड्यातून तू गेली 3 टाइम खड्ड्यात ती मला सांगूच नको काही मला बाकी सांगू नको ती जेवायला व्यवस्थित करा आणि ते गुरांचं बघ मी नसते बघत आज तुला सांगतो एकदा मारू थोडी नका तुला बरं का? मार थोपडा ठेवून दुसरी एखादी अहो तिथे सगळे बाळ जमलेत त्या बायांच्या आईचे टंगडे मला काय करते बायांचं मग काय करू इथं घरचं सोडून तू लगेच निघाली तोंड घेऊन तिकडे तुझ्या बापान शिकवलं की धंदे गुरांचं सकाळ धरून तुला करायला सांगितलेलं आहे त्या गुरांच्या खाली शियानं उचललं नाही धड तुला सांग त्याला तुम्ही चारा आपण नाही गावातून फिरून आलेत मग तेवढं करता येणार तुम्हाला काय केलं तुम्ही सकाळ धरून काम नाही मी तिकडे दाड्या करीत बसलो दुकानात लोकांच्या तेवढंच येतं तुम्हाला दुसरं काय येणार आहे मग दुकान टाकू आता नाही आज. आता ते ते करायचं का आता मग आता दुसरं काय करणार आई अगं काय झालं काय आलं येते अगं तू अचानक कसं काय आलं? काय झालंय काय माझे सासू सासऱ्यांनी मला घराबाहेर काढले बाबा का बरं काय म्हणते ते म्हणतात 5 लाख दे आणि आमचं सोनं नाण्याचे घाणे ते पण काढून आणा त्याशिवाय घरी नाही यायचं आमच्या 5 लाख दे एवढं हा. आता काय आलं लग्न- 5 लाख रुपये ती पोरलं तर चांगलंय हुंडा हो, नवरा पण रडू नवरा नको, म्हणलंय. रडू नको. ते बाहेर गेले होते कामाला अरे मग फोन लावायचा ना तिथून त्या टायमाला तर लय डांगडवून म्हणला का आम्ही पोरगे सांभाळतो ना आमक करतो तमक आता हे नकरे लावले काय माझा फोन पण घरीच काढून घेतला त्यांनी पोरग चांगलंय पोरग नाही बोललं तुला अरे, असं काय काय झालं हाताला हल्लं काय तुला हा इथं पण शिजू बापरे थांब मला वाटतं किती त्या रक्त चाललंय म्हातारीकडे ना बघावं लागणार त्याशिवाय ते जागेवर यायची नाही थांब त्या पोराला फोन लावतो मी थांब काय मूर्खाचा बाजार आहे हा करताना तर लय गोड बोलले आता काय झालं काय गोळा उठला तिला आता रडू नको गप तू रडू नको गप थांब काय नाही होत हॅलो हॅलो अरे कुठे येतो जावई बोला ना मामा कामावर आहे ना अरे ते काय झालंय ती पोरगी आली घरी का हो? तुमच्या आई बापाने हाणलंय तिला बोटाला बी हाणले पार बोटाचे पार दंडाला बी कोपराला बी हाणले ही कोणची पद्धत आहे राव असं नाही होणार हो. अहो खरं नाही आणलंय खोटं तर बोलणार पायाला आहे काय रक्त म्हणून? निघलंय एक काम करा मग तुम्ही. आणि ऐका ना ते 5 लाख रुपये मागते तुमचं कोणतं सोनं आतमध्ये घाण आहे ती सोडून द्या म्हणते ती कोणची पद्धत आहे राव नाही, असं नका. एक काम करा तुम्ही घरी या मी आलो 15-20 मिनिटात घरी या तुम्ही आपण बोलू मग ते झाल्यावरती या. अरे म्हातारे काय पिसाळ काय राव काय कळणार तू मग मला नेमकी राव मला काय माहितच नाही मला कोणाला फोनच नाही 1 मिनिट तेच सांग बोल तुमच्या बायको सांग बोलते हॅलो हा बोल ना काय झालं अहो मला आईने आणि बाबांनी घराबाहेर काढलंय का बरं मला फोन करायचा तू त्यावेळेस इकडे काय आली तू माझा फोन पण काढून घेतलाय हा का बरं मामा त्यांच्या सोबत आहे ना घरी आहे मी आलो 10-15 मिनिटात हा ठीक आहे लवकर या हा, आलो
पोरग चांगले पोराचं हा, काय तेच विषय ना. नाही त्यालाच काय मध्येच काय कुठं ती ना ती दिसती तशी ती भादाडी ती सोपी नाही ती नाही ना तेच ना एवढं आणि आणि तुला एवढं घाबरायची काय गरज व्हायची मारायला चालू केलं त्यांनी बाबाला घेऊन. मारा तुला म्हणतात ना थोडंफार तर शिकता करायचं ना काहीतरी नाही निघून यायचं डायरेक्ट त्यांनीच काढलं. ही पोरगी मिळमिळीची हा ना, आहे. हिला कधी पहिल्यापासून आयुष्यात ते. भांडताच आलं नाही बोलायचं ना तू काय बोलली नाही का उगा आपण म्हणलं ते पोराला चांगली नोकरी पाणी हा ना शेतीवाडी पोरग म्हणून चांगलं आपण होतं म्हणून त्याला दिलं जीव होतं मला रडू काय नको माहिती? गप्प आता, आणि रडू त्या नको. टायमाला कशी झक मारित होती आम्ही ना. सोन्यासारखं सांभाळून असं करून रडून काय नाही म्हणत पुढे नाही जात त्यांना नीट करतो मी मिनिटात तू काय घाबरत एवढी ती पोरग आपल्या बाजू कोणी पोरग आपल्याला कुठे त्याची प्रॉपर्टी लिहून घ्यायची पण पोरग ओके गप्प तू रडू पोरग ओके असलं तुला काय भ्यायची गरज आहे कोणाला आम्ही आहे ना ते एवढं लगेच एवढं किरकोळ याच्यावर म्हातारा नीट करू घरी आता तू जाऊ एक फोन केला असता तर मी आले असते तिथे हा. एवढी बचत गटाचे 15 बाय हँडल करते त्याला ती एक बाय हँडल नाही व्हायची काय तू टेन्शन न घेऊ बंद कर रडायचं बघ शांत हो जराशी काय नाही होत पोरग चांगलं आहे ना तो नवरा तुला काय म्हणला का आणलं का तिने कधी नाही ते काहीच नाही चांगलं मग ते तू एवढं टेन्शन काय घेते मग त्यांच्यातून 1.5 दिवसात पोराला वायली काढून मग जरी पोरा संग मारा म्हणा उपाशी म्हणून. पण आपल्याला ती नाही करायची प्रत्येकाला आई बाप येतं असलं त्यांना कोणतरी भूत भरला असेल तिच्या डोक्यात काहीतरी बायाच्या हे झालं असेल. कुठून तरी सुनानी आणा पैसे मागान दुनियान भानगडी सध्या फेडच चालू आहे ना नाही तर जाळून मारितून दुनियान भानगडी असंच काहीतरी बोलले असतील काय हा, उभी जाळतो बोलले. उभेच त्यांना उभे जाळून टाकू आपण तू काय टेन्शन घेते मग आपण tension काही घेऊ. असणार आहेत का काय चल आपण बघू आपण घाबरतो काय का? असेल चल. चल. एवढं शांत नसतं नाही राहायचं लगेच घरी जाऊ द्या चल हो मी विचार करायले आता ही गाबडी गेली ती आपल्या केस बीस तर नाही करायची उलटी मला किती टेन्शन आलंय तुला म्हणलं होतं काही नको नको ऐका नसतं विचार करून करून डोक्याचा असा भुगा झालाय माझ्या हा ना आता मला बी टेन्शन आलंय पोराला जर माहित झाली काय करायचं अहो पैसे बी नाही भेटायचे आणि कामवाली बी नाही भेटायची फुकाटची तुला ऐकतच नव्हतं कातलं खोळ कोणी तरी पाहून आली इकडं काहीतरी का बसा तुम्ही बसा. बी होच मानलात आणि तुम्ही हो पुढे मला नाही तुझ्या म्हणला. मागं नाही जावं कोणाच्या मागं जावं तुझं ऐकावंच लागत ना तुझं नाही ऐकायचं कोणाचं ऐकायचं की तुमचं आपलं काहीतरी तू ऐकच तशी मला माहिती ना अहो, पण तिने जर केस केली काही डोक्यात खुळा आणू केस करायला काय ती एवढी हुशार आहे काय ती हो ते बी आहे म्हणा मग हो ग घाय वाटत होतं हे, का मला तर त्याचा पाय उचलत नव्हता आता मागितलं तर उद्या देईन जसं आता ती आली म्हणून तरी तुला जरा आराम मिळत झाली नुसती फुगली तू काय, गदारी. मग? मग आयुष्य गेलं की माझं तुमचं करण्यात काय केलं आणि घरात काय कामाला बाया होत्या का मी मग तर थापून घालीत होते कुणा लई दोघाचं तर करायचं त्याची तो लगेच थापून घाली दोघाच करायला किती वेळ लागतो 5 मिनिटं 10 मिनिटं आणि गुरडोर आहेच की ते पण मी पाहत होतो काय तू पाहत होती काय आणि तुम्ही नसल्यावर आणि तुम्ही शेताक गेल्यावर कोण बघत होते यांना माझं थोडंफार पाणी हे ते दाखवच लागत जनावराला बरं जाऊ दे ती बघ काय करायचं पोरगा आल्यावर काय करशील आपण त्याला काय सांगू ती इथंच गेली कुठेतरी असं सांगू त्याला पटंग का ते पहिलं नाही आल्या आल्या पटलं तर मग विचारी सांगू. कुठे नाही मग नाही पटलं तर त्याला म्हणायचो तिला लय आठवण येत होती रे ती तिच्या माहेराला आईला भेटायला गेली हा ना ती लय कस म्हणली. मस्त तोंड केलं होतं हा मग आम्हीच म्हणलं बा बस जाते जा बाबा करमत नव्हतं लेकराची तिला. माय आहे का नाही हा तू बी नव्हता तिलाही करमत नव्हतं म्हटलं जा ये आपलं माय बापाला भेटून एक दिवस नाही का आता जाऊ द्या तुझी जेवणाचं चहाच काय आहे का नाही हा, करते ना तुम्ही अरे बाबा अरे आला का तू ये. आला. काय झालं गेलं? काय काय म्हणता म्हणते काय नाही बरे आहे ना तुम्ही एकदम पाणी? मस्त मजेत मजेत आहे ना हा, आई तू मस्त रे बघ ना तुला आई. बघितलं आणि माझं पोटच भरलं हा ना मग नुसती फुगली टमपान गे हा माझी बायकोवर लक्ष देते ना तिच्याकडे एवढं मग हा ना? तुझी बायको जेवला होती म्हणून तिला हा. एवढी मजा आहे तिची मग आता 2 दिवस सुट्टीवर आलो मी आता किती दिवस सुट्टी 2 दिवस आहे 2 दिवस हा 2 दिवस. मग असं अचानक मध्येच कसं काय आला आलो फोन असं नाही काय नाही सांगितलं नाही काय नाही फोन नाही काय नाही काय नाही हा, हा, हा. फोन करायचा ना आम्ही येतो म्हणून काय ग? नाही नाही आलो मीच आलो नाही का स्वतः अंजू कुठे आहे? अंजू आहे रे कुठे गेली ते अहो ती अंजू. आता इथं संगीकडे गेली ना का बरं संगीकडे हा नाही इथं गावात फिरत असं काय तिला बोलवा ना कुठे गेली ती अरे नाही हा. ती नाही का ती म्हणली ना नाही ना तिला सांग. तिला बोलून आणा अहो तुम्हाला एक गोष्ट सांगायचं आहे बोलून आणा तिला मला एक अरे सांगायचं. ती माहेराला गेली माया
मला तर सांगितलं नाही काहीच तिनं. अरे तिने एवढं काय असं तोंड केलं नाही की आम्हाला हा आम्हालाच माया आली नाही पण का तिनं तर मला सांगितलं नाही. तिचा नाही. आधीच फोन आला होता. नाही ते काय झालं काय आली हा. ते ती ना असं कसं नसतं तोंड करून म्हणत होते मला लयच आईची आठवण येते हा. आणि अशी तू कोपऱ्याला बसली. मग मी म्हणले यांना हिला धाडून हा देऊ का? माहेराला. हा. मला तर काय तिचा फोन नाही काय नाही. काल रात्रीच फोन आला होता तिचा मला की मग आहे म्हणे व्यवस्थित चाललंय म्हणे सगळं. मग आणि आज सकाळी आलो तर ती नाही. असं कसं काय? नाही सकाळी तर गेली ती अरे पाठ काय झालं सकाळी आहे ना चहा बी कर प्यायच होता आम्हाला. हा. तिचं असं चेहऱ्यावर हास्य दिसा ना आम्हाला. हा म्हणलं, हिला म्हणलं अक्कम तुम्ही काय ना म्हणले का तिला? नाही आम्ही काय नाही हिला आम्ही बी कशाला म्हणलं बाबा काय तुम्हाला- म्हणू आम्ही काय येडे का काय तुझ्या आम्ही बाईक काय भाऊ आम्ही काय नाही बोललो. नाही ते आम्ही कशाला लोकांचं लेकरू ते कसं सांभाळावं लागतंय. तेच म्हणलं तुम्ही काय म्हणले का तिला? नाही बिलकुल नाही. अचानक गेली नाही. त्यामुळे मग म्हणलं अरे हे घे. आम्ही अचानक कसं काय मग असं तुला आई केलं? वडिलावर विश्वास नाही का? अहो, आहे पण ती गेली अचानक त्याच्यामुळे विचारतो तुम्हाला कुठे गेली. ती अरे, म्हणली, direct. आठवण आली. ते म्हणले मला आई बाबांना भेटायचंय. अच्छा हा म्हणले मी जाऊ का हा. हिला म्हणलं काय करायची म्हणले जाऊ दे या 2 दिवस जाऊन राहून ये म्हणलं. हा. आपल्याला काय? 5 ते 10 लाख रुपये भेटलेत आपल्याला आता. काय हा. 10 लाख रुपये हा. होय बाबा. काय सोनं बिन होतं ना ते बी सोडवलंय नाही का? कुठे आहे ते आज करा ते 10 लाख आलेत ना हा. 5 माझ्या नावात टाक बरं. 5 हिच्या नावात बरं, डिपॉझिट ठीक करून आहे, टाक ठीक आहे. दोघांचं नाव. आईचं सोनं आईला देऊन टाकू. आणलंय का कुठे हा, आहे आहे ना बॅगेत आहे ना आपल्याला. ते ते बघ सोनं बी आणलंय तुझं हा. सोडून मग आता कशी खुशी अंजुला चला आपण अंजुला पप्पाला फोन लावतो मी. तिला काय? बोलून घेऊ ना. एवढं सगळं आणलं सांगू तिला पण. अरे पण राहू दे 2-4 अरे दिवस पण ते त्याला. आमचं आहे ना. मी आलो हा तुमचंच आहे पण तिचं पण आहे ना थोडं आज थोडी आहे. तिचं अरे काय संबंध आमचं आहे ना मग सगळं. असं थोडी आहे. तुमचं ठीक. काय आणि तिचं काय एकच आहे ना ते. अरे आहे सगळं पण 2-4 दिवस आता माहेरी गेली तर राहू दे ना मी तिथं आलो 2 दिवस मग परत जाता येईल तिला माहेरी. एवढं काय ते. काय करायचं आता बरं घे बोलून मग काय आता. हा घेतो बोल. बोलू मी त्याच्या लाव. पप्पाला फोन करतो. फोन लाव बोलून घे हा, हा. 2 ठीक आहे दिवस ठीक आहे चालतंय. हॅलो हा मामा. बोला ना हा म्हणलं आलं घरापाशी आलो 5 मिनिटात. बर या काय येत आहेत का हा येत आहे. राम राम राम, राम राम. राम 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 या तुम्ही कधी आले? आत्ताच सकाळी काय झालं? सकाळी काय काय आता? आता संध्याकाळी ते बोलले गिराईक नको तू जमिनीचे हा देतो तुम्हाला पैसे. नाही पैसे बिशे कसले पैसे बिशे. कसले पैसे 5 लाख पाहिजे 5 ना लाख तुम्हाला? यांना पाहिजे ना सोनं सोडायला 5 लाख असे 10 लाख रुपये का? पाहिजे. नाही आम्ही काय नाही ते? करत. आता आपण हे कुठं काय काय? पूरला हाणलं एवढं मोठं नाही. हे काय? पायातून रक्त येतंय. पायातून रक्त येते हे काय बाबा. देतो ना पैसे नाही, पैसे आम्ही काय लागत नाही आहेत ना तुम्हाला पैसे देतो ना. अहो पैशाचा काय संवादच येत नाही ना. पण हाणायची काय गरज होती बा? पैसे द्यायचे पैसे लागत होते. अहो मला माहितच नाही पैसे काय माहिती हाणणं नाही बिणणं. आई बापा मारत ते तेवढं पण माहिती नाही का तुम्हाला? आम्ही नाही मारलं होय आपण कुठं अहो मारलं आम्ही कशाला ते पडली पडली होती का? कसरली घरात काम करताना तिने येडी काहीच बाबा, काही नाही, लाज नाही सांगितलं नाही. वाटत का थोडेफार काय बोलायचं चाललंय? नीटनेटकं बोलायचं हा? आणि जरासे. वय झालंय जरा वयाचं तरी भान ठेवीत जा मला सोन्यासारखं सगळं माहिती तुमची. आहे. त्यांचा कॉल आलता मला कालच. तुम्ही सकाळी म्हणजे सकाळी गेली म्हणून. कालच्यापासून तिकडे गेलेली तुम्ही त्याला फार मारला वगैरे फार. विचार ए तू पडली का नाही सांग बरं ती कशाला खोटं बोलली. सांग ना पडली का नाही तुम्ही फार तिचा हात फार फिरगाळला त्यांनी सगळा. मारलं मला आईने मग? पण घराबाहेर बरं काढलं. मारायची काय गरज होती तुम्ही जर डायरेक्ट म्हणले असते ना बुवा आम्हाला 10 लाख रुपये देत आम्ही दिले असते ना पैसे तुम्हाला आम्ही काय मारायचं गरज बिरायचं काय संबंध आला. शेजार पाजारचे नाव ठेवताय आपल्याला. असं चालतं का. अहो पण आमची पोरगी एवढी गरीब आहे ना ती कधी शब्दाने सुद्धा असं दुखवणार नाही कोणाला महागारी सुद्धा बोलणार नाही. आम्हाला माहिती गॅरंटी आमची. बघ हा? तुला म्हणत एवढं होतो मारायचं नसतं मला ना माहिती आहे ना माझी बायको कशी म्हणून. पण अरे. हे असे करते मला माहित नव्हतं ना. मी नाही यांना मरमर पैसे लावायचे काम करतो. जावई यांना पैसे लावायचे यांना पैशात पुरायचे अहो, पण मी मरमर काम करतो रात्र अहो माझं काही नाही हे काय नाही? कोणाच्या खाली पाडून आणतो काय स्वतःच्या पुरला आणला असतं का तो? दोघांनी पण अहो हे लग्नाला गेले तिथं पाहिलं सगळं त्यांना म्हणे बघा कसं काय ते गबाळ दिलाय त्यांना आपल्याला हुंडा नाही दिला आपल्याला काहीच नाही करायचं काय दिला म्हणे लोकांचं? म्हणे तुम्ही नुसतंच बघत राहता म्हणे तुम्हाला काही कळत नाही यांचे ना यांच्या गळ्यांनी माळ येतं फक्त यांचे ढोंग वेगळे आणि कारस्थान वेगळे दोघा नवरा मग बायको. मारलं तुम्ही शेजारचं बोलताय मला. शेजारच्या माणसांच्याकडे फोन करून सांगितलं मग? पोराला तुझ्या बायकोला मारले आज कुठं असतं का मी एवढं आणि खाली पाडून अहो, पाय बोकंडी देऊन एवढ्यापर्यंत असं करत असता तुम्हाला सुप्त तुम्हाला घ्यावं. पुरी नाही का का बिगर पुरीची आहेत तुम्ही पुरीला उभा राहता आणि एवढा आणता नवरीने आणला असं तर मान्य केलं असतं बा, जाऊ दे बा नवरीने आणले चुकला असेल काहीतरी तुम्ही सासू आणा तुम्हाला पुरी द्या एखादी विचार केला का आपल्या पुरी सारखी आहे का काय आहे का स्वतः काय एक बाई आहे ना कळायला पाहिजे ना. आहे? स्त्री जातीला कलंक माई आता बोलायला पैशासाठी केलं लागल्यावर पैशासाठी. मला एक फोन करायचा ना. याला किती पैसे लागते दे एकदा मग किती पैसे लागतात तुम्हाला.
ट्रक भर आणून देऊ का पैसे झोपा त्याच्यावरती रात्रंदिवस आता ठीक आहे. भंगारपणा करताय घे तुझं ऐकून मला बी आता घे. हा तो कधी काय कम पडून दिलं का तुम्हाला लय लवकर आले पोरगी मेल्यावर जायचं ना. हे बघा तुम्ही फोन त्याला केला आम्हाला केला म्हणून आम्हाला बी कळाल्या काही गोष्टी. नाही मग आता लग्न करून तुम्ही सोडूनच दिली पोरगी. हे सोडून निर्लज्ज काय? माणसं आहेत एक नंबरचे. पोरग चांगले पोराकडे बघून आम्ही पोरगी हो नीट बोला बरं का निर्लज्ज नका बोला. लाजा ठेवल्यात अख्खे वस्ती तुमचं नाव काय? चांगलं घेते बघा बरं. हा? काय 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 केलं आम्ही? हा, तेव्हाच तिने फोन केला पोरीला खाली पाडून आणि पिटून द्यायची तयारी उभी पिटून उभा. देऊ म्हणली उभं पिटून देऊ आणि हिला पिटून देऊन हिला पिटून देऊन तुम्ही राहता का पोरगा नाही राहायचे आणि तुम्ही नाही राहायचे अख्खे खानदान जेल मध्ये जाईल. अहो तुम्हाला नाही माहिती एक काय लायकीचे माणसं आहेत एक तुमच्याकडून पैसे घेतात आणि ते तिकडे पोरीला नेऊन देतात पण तिकडे पोरीला फार कमीच पडले. घे मला बी ऐकावं लागत आहे सगळं तुझ्यामुळं. तुम्ही खत पाणी घालता ना ऐकायला काय लागत आहे ह्याच्यामुळे मला हे करावं लागलं. काय नाही हे दोघं सारखेच आहेत. आता एकमेकाचं फक्त ते म्हणतात मला ऐकायला लागते हे म्हणते मला ऐकायला ऐकावं लागते. लागतं. बस काय चाललंय पार पार नको नको झालं माहिती का तिकडे काम करावं की नाही असं झालंय पार पाहुणे तुम्ही आमच्या भांडण लावू नका बरं भांडण नाही का. बा, मित्र आहे, त्याला सांगावं का नाही तुम्ही सांगितलं काय का ना मला करताय फोन करून त्याला मला लगेच सकाळी फोन आला मी पहिलीच गाडी धरली तिकडे आलो. आपण पोरीची काय चुकी असती पोरीचं काही प्रॉब्लेम असता पोरगे बा लय ड्रेस घालून हिंडती किंवा लय नुसते नखरेच करती रात्रंदिवस फोनवरच बोलती तुम्ही 100% आणा पण त्या बिचारीची जर काही चुकीच नाही तिचं घर भलं ती भलं त्या पोराला सगळं तुम्ही फोन करून देत नाही फोन हिसकून घेतात. ती फक्त माझ्या संग 2-2 मिनिटं बोलली फक्त आज 2 पुढं असतं का मिनिटं अवदमच तिला तसं आहे फक्त काय माहिती का बोल नवऱ्या सगळं हा. आणि 2च मिनिटं बोलायचं लगेच फोन मी ठेवून त्याच द्यायचा. म्हणतो हिचा आवाज कमी काय 8 दिवसापासून कोणची परिस्थिती आहे? काय ते पोरीला जर बोलून दिलं 2 शब्द तर काय तुम्हाला फरक पडेल का. घे तुझ्यामुळं मला ऐकून घ्यावं आ, लागेल. तुमचं काय तुझ्यामुळे तुम्ही करीत नव्हते का काय बघा आता हा. झालं. झालं का आता? घ्या आता काय चाललंय मला कळत नाही तुम्हाला पैसे लागत होते तर मला फोन करायचा ना तुम्ही तिला कशाला माहेरी पाठवलं तुम्ही तुला म्हणलं होतं पैसे मागू नको म्हणून. आणि तुम्ही जशा मागतच नव्हतात सगळ्या समोर मला म्हणे तू तुम्ही 10 लाख रुपये अहो, काय लाज नसल्या काय काय धंदा चालवला काय कळा अहो हिचं ऐकून मी पण हे झालो. काय मी पण हे झालं तुम्हाला पटत की ही गोष्ट तुम्ही वयाने मोठे आहेत राव तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहेत तुम्हाला या गोष्टी कळायला पाहिजे आपण कसं पुरीला त्रास द्यावा राव पुरीला उभा राहतात ना एवढं करून पार तिला हे केलं पार तुम्ही एक काम करतो मामा मी हिला घेऊन जातो हा, माझ्यासोबत त्याला तुम्ही सोडून घेऊन जा. द्यायचं मी सगळा खर्च करतो बा तिकडे हा. पुरीला सुख नाही, नाही नको नको आमचं चुकलं. याला वाऱ्या सोडून द्या अहो, मी आमचं- यांना तेवढं आमचं. जीव याला लावला एकुलते यांनी एक काय केलं पोरगं नाही. होतं. मला एक मिनिट ऐकून ऐका ना दाखवा. याला एकुलते एक पोराची सुनाची जाणीव झाली मग पाहिजे मी तोपर्यंत ऐका ना नका. मी हिला का ठेवलं की यांचं आणि तुम्हाला सेवा नसेल करीत जमत ना तर माझ्याकडचं नाही नाही आपलं आपलं घर आहे तिकडे मला कोणाला मग? द्यायची आमच्याकडे प्रॉपर्टी कोण मला नाही नाही, 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 तुम्हाला त्रास एकटीच देते. पोरगी मला कोणाला द्यायची हो पाहुणे चुकला तुम्हाला आमचं त्रास चुकलं द्या. आम्ही माफी मागतो आज परत परत नाही आम्ही असं करणार. अरे पण आपली 1 कोटी 2 कोटीची प्रॉपर्टी आहे आम्हाला एकच पोरगी आहे आम्हाला पोरग नाही पुढे जाळायची काय आम्हाला कोणाला द्यायची ती बघ जावायला द्यायची ना बरं आज जर ते तिथं राहिले तर काय आम्हाला काय तिथं राहतील खातील हिला बरं, त्यांच्या सांग पोटावरती लाख रुपये पगार राव तुम्हाला पैसे कायला पाहिजे होते त्या पोरच अहो, मारला तुझे पैसे सगळं देत होतं त्यांना पण मी टाइम टू टाइम कधी काही कमी नाही पडलं नाही मला माफ कर चुकलं मला. मग माफी मागते ताईची माफी मला माग. आहे ना कामं नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला हे उद्योग सुचत बाकी काही विषय नाही शेती पडीक ठेवली जर तिथं आदाबले तर हे उद्योग नाही सुचायचे चुकला आमचं भाऊ आम्ही माफी मागतो आता सोन्यासारखी परत 10 एकर शेती दोघा नवरा बायकोनी तिघांनी अहो, करून ती- घेतलं तर ती जमत पण नाही बाहेर भिली करायला मी यांना नको ताण म्हणलं यांना फक्त मग हे उद्योग तिकडचं करा सुचून म्हणलं. यायला. मग मला ते पण नाही झालं आमचं त्यांच्याशी. चुकलं आम्ही माफी मागतो आज परत आमच्याकडून अशी चूक होणार नाही आम्ही तिला जेव लावू आम्ही तिला नाही, अखिल इकडून तू ना, येतो, इकडून. घेऊन जाईल इथून बहिणीला इथून घेऊन जाईल आम्ही- आम्ही- नाही, बारीक काय 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 नाही मी घेऊन जातो पोरगीच तिला. जाणार नाही यांना सोडून तिला आई बाप आहे तिला आई बापाची कदर अहो, आहे मला मी माहिती तिला आहे ते- आमच्या देखता काय सांगितलं माहितीये का म्हणलं जशी तुला आम्ही आई बाप आहे तशी ती आई बाप आहे ना. जरी चुकला असेल तर तू प्रत्येक गोष्टीला काय असं काय बोलू नको म्हणलं जरी हाणला असेल तर आई बापानेच हाणलं याच्या पलीकडे काय दुसरं काय कोणी हाणलं मग माफी माग सुनाची माफी माग आता त्यासाठी ठेवलं तिला माफी तिला मागायची पैसे- गरज तुम्ही तर नाही. मला असं बोलायला लागलं जसं का तुम्ही काहीच केलं नाही धुतल्या तांदळाचे ए, तुझ्यामुळं मला या ऐकून घ्यावं मग तुम्ही लागत तर हातच बंद करून हा, उभं राहायला हातच पाहिजे बंद होतं आता 4 लोक तुम्ही समोर फार- नुसतं तूच केलं तूच केलं तूच केलं मग तुम्ही काय नव्हतात का काय 4 मैत्रिणीचं ऐकून इथं मला लावलं करायला कारण नसतं मग करायचंच नव्हतं एवढे साधवे होतात तुम्ही संत माणूस तो जाऊ माफी माग आता बस सारखं काय तूच कर सगळ्यात पुढे तूच कर तमाशा केला माहिती का पार पुऱ्या गावात चौकीली आपली काय राहिलं हा सगळं व्यवस्थित चालू होतं नाही जाऊ तर जाऊ माझ्या दे. कानापाशी भुंगा होता ह्याच्या पोराला एवढं आलं त्याच्या पोराला तेवढं आलं अहो, आणि आता आपल्याला झालंय लोकं तर करायचं सगळं काय? अहो, मला एक सांगा ना तुम्हाला काय लागत ते मी आणून देतो ना तुम्ही फक्त मला सांगा
आणि काही झालं का तो केलं बोल बाबा आपण दोघांनी केलं बस लग्न जमाट्या तुम्ही काय म्हणले मामा आम्हाला काय नको आमच्या घरी हा भरपूर आहे, सगळं व्यवस्थित आहे आमचं. काय नाही, तुम्हाला देत नव्हतो का आम्ही हा. तुम्हाला लग्न झालं दुसऱ्याशी म्हणलं चला तुम्हाला काय घ्यायची तुम्ही म्हणले काहीच नको बरं तुम्हाला 10 तोळे सोनं केलं ती बी पुराणा तुम्हाला तुम्ही म्हणता बँकेत सोनं काय बँकेत सोनं आहे? खोटं बोलत ते मग काय ते सोनं मला माहिती आहे ना, सगळं घरातच सोनं. बरं, पोरीच्या अंगावर तुम्ही घालायला सगळं नकली घालायला आता राव काय कुठं जाळायची तुम्हाला आमचं चुकलं पाहुणे आता आम्ही नाही तिला काढलं पोरी सारखं जीव लावणार आहे. ती घाबरतीये. गप नको घाबरू काय फायदा आहे आता हे ये करून? इकडे चुकलं बाई माझं. अरे काय माणसं बरं. करत आहेत काय मेलं नाही. म्हणजे गेलं सगळं आमचं काय चुकलं. नाही येत तुम्हाला पैसे एवढी सोन्यासारखी पोरगी मिळाली एखादी जर तिला तिच्या बापाची घरी एवढं आहे ना सगळं इकून ती म्हणली अशी तुम्ही गेले टिकोऱ्यावर 3 टाईम मा बापाची तरी घरी पण राहिलीच ना ती एवढा दिवस लोकांचे पोरी आहेत ना नाही 2 मिनिटं ऐका ना लोकांची पुरी ज्याला ज्याच्या बापाची एकुलती एक पोरगी असते ना ती नवऱ्याला घेऊन मारायला निघाली तिकडे राहू आपण तिचं तसं म्हणणंच नाही ती म्हणते तुमचं तुम्ही बघा तुम्हाला शेती इकून टाका काय करायचं ते करा खा तुम्ही तुमचं मला परत नाही मा प्रपंच ढवळा ढवळ नाही करायची म्हणते यायचं सगळं नाही माग एवढं करून पोरी तयारी आणि तुम्ही तिला आणतात हे चुकीचं केलं तुम्ही. बघा काय करायचं, तिला माझ्यासोबत घेऊन जाऊ काही ठेवू काय नाही, करायचं मामा सांगा, नाही, तुम्ही सांगा. नाही, आमचं नाही, चुकलं हो, तसं मामा. नका नेऊ नका आमचं एक मिनिट चुकलं. ऐका हा. त्या शेवटी आई बाप्पा येतं काही केलं तर समजा आई वडील अहो त्यासाठीच ठेवली होती ना, पण हे अहो. हाणा मारता काय सीन आहे? नाही, आता नाही, आता कोणी नाही. कुठाने केली तुमच्या आईने नाही हे काय हे कुठाने झाले असते अहो, बरं तुम्हाला पैसे लागत आहेत ना पैसेच काय लागेल तुम्हाला काय लागेल आम्हाला काहीच नको माझी सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावची करून नको नको आम्हाला काहीच काय नको लागायचं, आमचं सगळं व्यवस्थित चुकलं आहे, काय गरज नाही ना यांना. आमचं चुकलं आम्ही माफी आम्हाला मागतो. पण कुणी नाहीये तिच्याशिवाय. फक्त पोरेल जीव लावा आमचं काही म्हणणं आम्ही नाही. लावतो सगळं जीव लावतो तुमचंच होणार पोरी. आहे. आम्हाला तुम्ही मड्या बांधून न्यायचंय. आणि ऐक एक मिनिट इथंच राहायचं मारू दे मारले तर आई बाप्पा येते नाही आम्ही नाही त्याच्या आम्ही जसं मारलं तसं त्यांनी मारलं आणि तुला काय फरक पडतो एवढंच समजायचं का आपल्या आई बापांनी मारलं ना आपलं समजून द्यायचं बाहेर. नाही आम्ही नाही मारलं तिला. तू जर प्रत्येक वेळा नवऱ्याला म्हणत गेली मला आईने मारलं हे म्हणत गेले प्रत्येक वेळा त्याला तुझी बायको अशी अडवणी करते मरण ना माणूस तो काम बघन का तुमच्याकडे बघन नाही जाऊ द्या तुला 8 दिवस जायचं त्याच्याकडे जाऊन ये वाटलं नाही कुठं नाही जायचं तिला ती इथंच राहणार आहे तुमची सेवा करायला तुम्ही टेन्शन ना घेऊ ती पक्की आहे. नाही. ती म्हणणार सगळं नाही मी जाईन म्हणून तिथं आमचं खानदान तसलं नाही असं पळ कुठं खानदान नाही आमचं चला आपलं जास्त चहा घेऊन जा पाहून नाही नको आता थांबा ना. आम्हाला. हो थांब नाही येतो चहा घेऊन जा. नाही, आम्हाला थोडं अर्जंट होतं ती पोरगी आल्यामुळे आलो मला जायचं तुम्ही काय एवढं? माणसं. एवढं मनावर नाही घेऊ हा. हो.